स्वारगेट आगार व्यवस्थापनानं 22 तारखेला दिलेल्या पत्रानंतर पोलिसांना कारवाई केली असती तर शिवशाही बसमधील बलात्काराची घटना टळली असती, कारण पत्र दिल्यानंतरही पोलिसांनी कारवाई केली नसल्याचं आगार व्यवस्थापनानं म्हटलेलं आहे। नेमकं काय प्रकरण आहे बघूया। पुण्यातल्या स्वारगेट आगारातील बलात्कार प्रकरण उघडकीस आल्यानंतर महिला सुरक्षेतल्या गंभीर त्रुटी समोर येऊ लागल्यात। स्वारगेट आगारातल्या तरुणीवरील अत्याचाराची घटना टाळता आली असती अशी माहिती समोर येते। तरुणीवर अत्याचाराची घटना घडली त्याच्या 3 दिवस आधीच आगार व्यवस्थापनानं पोलिसांना पत्र लिहिल्याचं समोर आलंय। 22 फेब्रुवारीला 2 वेगवेगळी पत्र स्वारगेट पोलीस स्टेशनच्या पोलीस निरीक्षकांना पाठवण्यात आली होती। या पत्रामध्ये स्वारगेट आगाराच्या आवारात खासगी एजंटचा झालेला सुळसुळाट, तृतीयपंथीयांकडून प्रवाशांना दिला जाणारा त्रास याचे मुद्दे उपस्थित करण्यात आले होते। या पत्रांकडे पोलिसांनी गांभीर्यानं पाहिलं नसल्याचा आरोप परिवहन मंत्री प्रताप सरनाईकांनी केलाय। आम्ही तर उलट आयपीएस अधिकाऱ्यांची नेमणूक करावी अशी मागणी करतो। जर आमच्या परिवहन विभागामध्ये आयपीएस अधिकाऱ्यांची नेमणूक जर झाली तर या सुरक्षिततेच्या दृष्टिकोनातून आणि पोलिसांच्या माध्यमातून सगळी सुरक्षित यंत्रणा कार्यान्वित होईल। स्वारगेट आगाराजवळ पोलिसांची जशी हवी तशी पेट्रोलिंग होत असल्याचा दावा गृहराज्यमंत्री योगेश कदम यांनी केलाय। प्रताप सरनाईक यांनी केलेला दावा म्हणजे जबाबदारी झटकण्याचा प्रकार असल्याचा आरोप योगेश कदमांनी केला। ते आता घटना घडलेली आहे, तिथे जवळपास 7196 कारवाया एका वर्षामध्ये आपण केलेल्या आहेत। म्हणजे पोलिसांचं काही तिथे दुर्लक्ष होतं किंवा पोलिसांनी काहीच तिथे लक्ष देणे असं अजिबात नाही। जेव्हा 7000 कारवाया होतात म्हणजे त्या लहान स्वरूपापासून मोठ्या स्वरूपातल्या सगळ्या त्याच्यामध्ये आहेत। खास करून ट्रॅफिकच्या वगैरे जास्त आहेत किंवा एखादं तिथे कोणी गुंड तिथे येऊन बसले किंवा कोणी विनाकाम तिथे येऊन बसले त्याला तिथून बाहेर काढणं, अशा ज्या कारवाया आहेत जिथे आपण पोलिसांचा अलर्टनेस आपण ज्याच्यामधून आपण जज करतो, अशा कारवाया मागच्या वर्षामध्ये 7000 पेक्षा जास्त झाल्यात। मागच्या सप्टेंबर पासून ते आजपर्यंत 4500 तिथे कारवाया आपण केलेल्या आहेत। म्हणून मला वाटतं पोलीस हे डेफिनेटली अलर्ट आहेत। आता ह्या कारवाया इथे कागदावरती किंवा जागेवरती आपल्याला होताना दिसल्या नसत्या। एसटी प्रशासन झालेल्या प्रकारापासून हात झटकण्याचा प्रयत्न करतच नसल्याचं परिवहन मंत्री प्रताप सरनाईकांनी सांगितलंय। मान्य करतो ना, जी जबाबदारी ती आमचीच जबाबदारी आहे ना। पोलिसांना पत्र वगैरे आम्ही कुठल्याही प्रकारे दिलं नाही, पण जी घटना घडली ती पोलिसांना सांगायला हवी आणि शेवटी जबाबदारी आम्ही झटकतच नाही। कसं आहे की शेवटी आमच्या डेपोमध्ये जर कुठली घटना घडली तर ही जबाबदारी परिवहन विभागामध्ये असलेल्या बस डेपोमध्ये घडलेली आहे। त्यामुळे त्याची वस्तुस्थितीची माहिती आणि पुरावे गोळा करून पोलिसांना देणं हे आमचं कर्तव्य आहे। स्वारगेट आगारात महिला अत्याचाराची घटना घडली, सरकारमधील मंत्र्यांचे आरोप प्रत्यारोप बाजूला ठेवा, तेव्हा जर आगार प्रमुखांच्या पत्राची पोलिसांनी गंभीर दखल घेतली असती तर एका तरुणीचं आयुष्य उद्ध्वस्त होण्यापासून वाचलं असतं। ब्युरो रिपोर्ट, झी 24 तास, ठाणे।